आमचा दरवर्षीचा अनुभव, वेळेवर नीटचा एक्झाम फॉर्म भरत असताना बऱ्याच पालकांकडे माहिती उपलब्ध नसते. माहिती उपलब्ध न झाल्यामुळं 4-5 दिवस खूप गोंधळलेल्या अवस्थेत असतात. वेळेवर डॉक्युमेंट्स मिळत नाहीत. कधी तहसीलमध्ये चक्कर, कधी सेतू केंद्रावर जा, कधी जिल्ह्याच्या ठिकाणी, कधी तालुक्याच्या ठिकाणी, पण वेळेवर डॉक्युमेंट्स मिळत नाहीत. अशा वेळेस आपल्याकडं नीटचा एक्झाम फॉर्म भरण्याच्या अगोदर कोणती माहिती आतापासून तयार असायला पाहिजे, किंवा आता समजा सगळे डॉक्युमेंट्स तहसीलमधले सेतूमधून आपण सगळं काढलं, पण शाळेचं कॉलेजचं एखादं डॉक्युमेंट्स आपल्याकडे नसतं. वेळेवर शाळेला सुट्टी असते, रविवार असतो, मध्ये सुट्ट्या असतात, वेळेवर ते डॉक्युमेंट्स मिळत नाही, किंवा 11वी-12वी खूप दूर कुठेतरी केलेली असते, घरापासून 300 किलोमीटर अंतरावर, वेळेवर धावपळ होते. तर त्यासाठी व्हिडिओला सविस्तर बघा. सुरुवातीला तर जी माहिती तुम्हाला पाहिजे तर त्याला आपण जर विचार केला तर सुरुवातीला आपल्याला महत्त्वाचं आहे की आपलं आधार कार्ड अपडेटेड असायला पाहिजे, नंबर 1. नंबर 2, जे आपलं 10thचं मार्कशीट आहे, तर 10ची मार्कशीट तर असतेच, पण मित्रांनो आपण आणायला विसरतो ते बोर्ड सर्टिफिकेट. बऱ्याच भागामध्ये याला सनद म्हणतात. जे पासिंग सर्टिफिकेट असतं की जे 10वीच्या मार्कशीट सोबत दिलं जातं. बऱ्याच विद्यार्थ्यांकडं वेळेवर हे उपलब्ध नसतं. तर पासिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का? एक नोटबुक, एक पेन सोबत घ्या. आधार कार्ड 1 नंबरला, 2 नंबरला 10वीची जे पासिंग सर्टिफिकेट आहे तर ते लिहून घ्या. नंबर 3ला 11वीची जी मार्कशीट असते, मार्क्स मेमो, तर ती असायला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी पालक इथंच त्यांची घाई होते की 11वीची मार्कशीट लागणार, हे बऱ्याच जणांना माहिती नसतं, तर तेच राहतं. नंतरचं आहे, जर समजा तुम्ही 12वी अगोदर जर दिलेली असेल तर 12वीची मार्कशीट तुमच्याकडे असायला पाहिजे. आणि जर तुम्ही 12वी आता दिलेली आहे तर तुमच्याकडे मार्कशीट नसणार. मग अशा वेळेस तुमच्याकडे नेमकं काय असायला पाहिजे? तर मित्रांनो तुमच्याकडे असायला पाहिजे तुमचं हॉल तिकीट, जे की 12वीच्या एक्झामसाठी तुम्हाला मिळालेलं आहे. आता यानंतर तुमच्याकडे असायला पाहिजे तुमचा लेटेस्ट काढलेला फोटोग्राफ, आणि तो पण व्हाईट बॅकग्राऊंडवाला. आणि फोटोची जी साईज आहे तर पासपोर्ट साईज फोटो आणि व्हाईट बॅकग्राऊंड असलेला, सोबतच 4x6चा पोस्टकार्ड साईज फोटोसुद्धा आपल्याला आवश्यक आहे, की जो तुम्हाला आतापासून तयार ठेवायचा आहे. आता अजून आपल्याकडे समोर स्टुडंटची सिग्नेचर पाहिजे. आता काही विद्यार्थी हे क्लासला गेलेले असतात, जे आपले नीट UGचे क्लासेस आहेत, नांदेड, लातूर, वेगवेगळ्या ठिकाणी, वेळेवर त्यांची साईन उपलब्ध नसते. जर आपला विद्यार्थी आता सध्या असेल, घरी आलेला असेल, तर त्याचं थंब इम्प्रेशन, म्हणजे बोटांचे ठसे घेऊन टाका, थंबचं नाही घेताना, बोटांचे ठसे घ्या सर्व, आणि सोबतच एक साईन घ्या. वेगवेगळ्या 2-3 साईन घेऊन टाका, थंबचे इम्प्रेशन घेऊन टाका, बोटांचे ठसे घ्या. जर समजा वेळेवर फॉर्म भरण्याच्या वेळेस जर आपल्याला तिकडे जाऊन परत ते बोटांचे ठसे आणि साईन आणायचं काम पडलं तर खूप बेजारी होईल. यानंतर आपल्याला पाहिजे प्रेझेंट आणि परमनंट ॲड्रेस पिनकोडसह. आता जो ॲड्रेस आपण टाकणार आहोत तर त्याचं ॲड्रेसचं प्रूफसुद्धा असायला पाहिजे. तर त्यामुळं ॲड्रेस असा ठेवा की जे प्रूफ तुमच्याकडे आहे, जसं की समजा आधार कार्ड, सगळ्यात सोयीचं. आता यानंतर जो आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करण्यामध्ये लागतं तर ते आहे सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट. तुम्ही जर का EWSमध्ये असाल तर EWSचं लागणार. तुम्ही OBC सेंट्रल लिस्टमध्ये येत असाल तर OBCचं लागणार. तुम्ही जर SC STमध्ये असाल तर सेंट्रलचं हे सुद्धा कास्ट सर्टिफिकेट उपलब्ध असतं, OBC NCL ज्याला आपण म्हणतो. ओके. आता जर समजा वेळेवर हे सर्टिफिकेट जर उपलब्ध नाही झाले, कोणते केंद्राचे, सेंट्रलचे, तर डिक्लेरेशन अपलोड करता येतं. पण 10वी मार्कशीट, 10वी बोर्ड सर्टिफिकेट, 11वीचं मार्क्स, तर हे सगळं आतापासून तयार ठेवा. आणि आता जे समजा आपण सर्टिफिकेट वगैरे सगळं सोबत आपण फाईलला व्यवस्थित लावलं, पुढचा पॉईंट तुम्हाला हा लिहायचा आहे की तुमचा मोबाईल नंबर आणि मेल ID हे अगदी काउन्सिलिंग संपेपर्यंत तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायचे आहेत. कारण OTP येतात. आता समजा नीटचा रिझल्ट लागला, फॉर्म भरण्याच्या वेळेस ॲडमिशन प्रक्रियेचा OTP येतो, तर त्यामुळं आता जो मेल ID तुम्ही यूज करणार रजिस्ट्रेशनसाठी, तर तोच मेल ID अगदी ॲडमिशन होईपर्यंत तुमच्याकडे असायला पाहिजे आणि तोच मोबाईल नंबर यायला पाहिजे. बऱ्याच वेळेस पालकांची इथंसुद्धा खूप धावपळ होते. आमच्याकडे रजिस्ट्रेशनसाठी नंतर काउन्सिलिंग घेतलेले जे पालक असतात तर त्या पॅरेंट्सचे मोबाईल नंबर किंवा मेल ID तर त्यांना माहिती नसतात. आता यानंतर तुम्हाला जे ऑनलाईन पेमेंट करायचं तर ते एक तर कम्प्युटर सेंटरवाल्या
थ्रू तुम्ही करू शकता किंवा स्वतःचं एक डेबिट कार्ड, ऑनलाईन बँकिंग वगैरे असायला पाहिजे. तर हे होते डॉक्युमेंट्स की जे आवश्यक आहेत. ओके, आज आपण थांबूया. बाय.